नाशिक पूर्व मध्ये राहुल ढिकले आणि गणेश गीते यांचे कार्यकर्ते आमने-सामने आले। गणेश गीतेंचे कार्यकर्ते मतदारसंघात पैसे वाटत असल्याचा आरोप भाजपने केलाय, तर भाजपचे आरोप खोटे आहेत। ढिकलेंच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्याला मारहाण केली आहे असा आरोप गणेश गीतेंच्या भावाने केलाय। हे सगळं नेमकं प्रकरण काय पाहूया आमच्या या रिपोर्टमध्ये। नाशिकमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गीते यांच्या कार्यकर्त्याच्या गाडीची तोडफोड करण्यात आली। भाजप कार्यकर्त्यांनी गाडीची तोडफोड केल्याचा आरोप गणेश गीते यांच्या भावाने केलाय। दरम्यान गणेश गीते आणि त्यांच्या भावाकडून गाड्यांमधून पैसे वाटले जात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय। आज जेव्हा त्यांचे भाऊ आणि त्यांचे सहकारी पैसे वाटत होते तेव्हा नागरिकांनी तिथल्या त्यांना पकडलं आणि तिथे जेव्हा काही मुलं गेले तेव्हा तिथं ऑडिओ आपलं व्हिडिओ क्लिप आहे की गणेश गीते यांच्या त्या कार्यकर्त्यांना आणि भावाला पोलिसाच्या ताब्यात द्या, पोलीस येऊन गाडीत बसतानाचे व्हिडिओ आहे। कुठेतरी निवडणुकीला वेगळं वळण द्यायचं, जे वातावरण समोरच्याचं चांगलं आहे त्याच्यावर कुठेतरी आरोप प्रत्यारोप करायचे आणि कुठेतरी सिंपथी मिळवायची, यासाठी हा चाललेला एक बालिश खटाटोप आहे। कुठलाही घाणेरडे आरोप करताय ते फार खालच्या पातळीला चालली निवडणूक। हे गुंड त्यांनीच पाळले होते, त्याच्यातले अर्धे त्यांच्यावर उलटले आणि अर्धे त्यांच्या बरोबर आहे, त्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे। ज्याने हे उद्योग केले, माझी गाडी जर पोलीस स्टेशनला आणली, पैसे वाटत होते तर मग पोलिसांनी गाडी चेक केली नाही का माझी? त्यांनी माझी गाडी चेक करावी ना। माझ्या गाडीत काही सापडले का 2-4 कोटी, 5,000, 10,000 बघून घ्यायचे ना। पैसे वाटण्याची गरज त्यांना पडेल, कारण पैसे भारतीय जनता पार्टी पुरवते। मी पण 10 वर्ष तिथं होतो ना, मला कोण पुरवणार आहे? मला तर माझीच एखादी प्रॉपर्टी विकून वाटावे लागतील। दरम्यान भाजप आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा कसा सुरू झाला त्यावर एक नजर टाकूया। नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपचे राहुल ढिकले आणि शरद पवार गटाचे गणेश गीते आमने-सामने आहेत। नाशिक पूर्व मतदारसंघात दुपारी भाजपच्या राहुल ढिकले यांची प्रचार रॅली सुरू होती, तर दुसरीकडे नाशिकच्या त्रिकोणी बंगला परिसरात गणेश गीतेंच्या कार्यकर्त्यांकडून प्रचार सुरू होता। दरम्यान या परिसरात गणेश गीतेंच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप सुरू असल्याची माहिती भाजप कार्यकर्त्यांना मिळाली। त्यानंतर भाजप कार्यकर्ते गणेश गीतेंच्या कार्यकर्त्यांच्या प्रचारस्थळी पोहोचले आणि दोन्ही गटात बाचाबाची सुरू झाली। गणेश गीतेंचे कार्यकर्ते गाड्यांमधून पैसे वाटप करत असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला, तर भाजप कार्यकर्त्यांनी गणेश गीतेंच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप गणेश गीतेंच्या भावाने केलाय। तसंच भाजपनं त्या ठिकाणी असलेल्या वाहनांची तोडफोड केली असाही आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला। या संपूर्ण राड्यानंतर प्रचारासाठी आलेल्या सुप्रिया सुळे यांनी सभा रद्द करत पोलीस स्टेशनमध्ये जात भाजपवर कारवाईची मागणी केली। 11 वाजेच्या दरम्यान राजबहारी रोडकडून जात असताना त्रिकोणी बंगला परिसरात मोठ्या प्रमाणावर मला जमा झालेला दिसला, म्हणून मी गाडीची काच खाली केली असता तर मला एका माझ्या बाजूच्या रस्त्यावरील व्यक्तीने सांगितले की या ठिकाणी गणेश भाऊ गीतेंचा एक कार्यकर्ता प्रचाराच्या ज्या स्लिपा आपण वाटतोय, सध्या सगळेच उमेदवार वाटतोय महाराष्ट्रात, त्या स्लिपा वाटतोय आणि राहुल ढिकलेंचे गाव गुंड त्याला मारहाण करून त्याच्याकडून बळजबरीने त्या ठिकाणी वधवून घेत आहे की तू गणेश गीतेंचे पैसे वाटतोय असं कबूल कर। त्याच वेळेस मी मग उजव्या बाजूची काच खाली केली तर तो ज्या व्यक्तीला ते मारत होते ती व्यक्ती माझी परिचयाची पण नव्हती, पण त्या व्यक्तीने मला त्या गोळख्यातून येऊन सांगितलं, ती व्यक्ती रडत होती, त्याने मला सांगितलं की भाऊ मी गणेश भाऊंचाच कार्यकर्ता आहे आणि या ठिकाणी मी स्लिपा वाटायला आलोय माझ्या नातेवाईकाला, पण या लोकांनी मला खूप मारले आणि माझ्याकडून बळजबरीने वधवून घेत आहे की त्या ठिकाणी तू पैसे वाटत होता, पण भाऊ माझ्या खिशामध्ये 1 रुपया नाही, हे त्यांनी सांगितलं। जर का त्यांचे लोक जर पैसे वाटतायत, जर पोलिसांकडे जर व्यवस्थित त्यांना धरून पकडून दिलेलं आहे, पोलीस मॅटर झालेलं आहे, तर आता कारवाई त्यांच्यावर व्हायला पाहिजे का माझ्यावर? कारण तिथं जर माझ्याकडे व्हिडिओ क्लिप पण आहे, व्हिडिओ क्लिपमध्ये सगळे कार्यकर्ते सांगताय की ह्या कार्यकर्त्याला पोलिसांमध्ये द्या, पोलीस जमा करा आणि तसे प्रूफ आहेत। भाजपच्या उमेदवाराकडून गुंडागर्दी सुरू आहे असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी कारवाईची मागणी केली आहे। तर भाजपची संस्कृती हल्ला करण्याची नाहीये, शांतता नांदावी अशी आहे, त्यामुळे सुप्रिया सुळेंनी रडीचा डाव खेळू नये असा टोला दरेकर यांनी लगावलाय। संविधानाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, ते गुंडागर्दी या भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सगळ्या या कॅन्डिडेट्सने सुरू केली। दुर्दैव आहे त्याचा मी जाहीर निषेध करते की अशा गोष्टी तातडीने थांबल्या पाहिजे असं म्हणते मी। आपण महाविकास आघाडीच्या पदाधिकारी नेत्यांना नेमकं काय सांगाल? अजून 3 ते 4 दिवस काय सांगणार? आम्ही शांततेच्या मार्गाने, आम्ही संविधान करूनच काम करतो।
प्रॉब्लेम आमचा नाही आहे, प्रॉब्लेम सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षाचा आहे. आम्ही ना असलं गलिच्छ राजकारण कधी केलं आणि कधी करणारही नाही. अशा प्रकारच्या गोष्टीतनं राजकारण करण्याचा सुप्रिया सुळे आणि त्यांच्या नेत्यांचा प्रयत्न होतच राहणार. भारतीय जनता पार्टीची संस्कृती हल्ला करण्याची नाही. भारतीय जनता पार्टी ही शांतता नांदावी राखावी या भूमिकेचा पक्ष आहे. हल्ले कोण करतं, टगेगिरी कोण करतं, कोणाची लोक करतात हे महाराष्ट्राला पूर्णपणे माहीत आहे. आणि त्याच्यामुळे आता कुठे वादावादी, कुठे एकमेकांच्या घोषणा आमनेसामने झाल्या असतील तर त्याला हल्ल्याचं स्वरूप देणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही. रडीचा डाव सुप्रिया सुळे खेळताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी पैसे देऊन नामसाधर्म्य असलेला उमेदवार देण्याचा प्रयत्न राहुल ढिकले यांनी केल्याचा आरोप गणेश गीतेंनी केला होता. दरम्यान ते सर्व आरोप खोटे निघालेत. गीतेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज केल्याचंही ढिकलेंनी म्हटलंय. गणेश गीतेंनी सगळ्यांना बोलवून राहुल ढिकले एका माणसाला 15-20 लाख रुपये देऊन गणेश गीते म्हणून डमी उमेदवार उभं करा म्हणून ऑडिओ क्लिप ऐकवली होती. आणि त्याच्यानंतर आपण सर्व माझ्याकडे बाईट घ्यायला आले होते. तेव्हाच मी म्हटलं होतं की गणेश गीतेंवर मी फौजदारी केस करेल. मी त्याप्रमाणे अर्ज दिला. पोलिसांनी शहानिशा केली आणि ती ऑडिओ क्लिप जी आहे ती खोटी होती. त्याच्याशी माझा काही संबंध नव्हता हे प्रूव्ह झालं. आणि त्या याच्यात मी कायदेशीर सल्ला घेऊन काल गणेश गीते यांनी माझी बदनामी केली. खोटे डॉक्युमेंट्स बनवून ते माझ्या नावाने दाखवून मला त्रास दिला. हे गुन्हे दाखल करण्यासाठी कालच पोलीस आयुक्तांकडे काल अर्ज दिलेला आहे. त्यांनी गुन्हा पण दाखल केला. शेवटी राज्यात सत्ता ज्याची असती तो काही पण करू शकतो. हे काही मला नवीन नाही आहे. मी पण 10 वर्ष त्यांच्यासोबत होतो ना. आणि राहिला विषय की जी आता आणि चला त्यांनी ती फेक आहे त्यांचं म्हणणं असं आहे. मग डमी गणेश गीते काय आणावं लागलं होतं त्यांना म्हणा तुमचा भाऊ सुनील ढिकले 2:56 डमी गणेश गीतेला घेऊन निवडणूक कार्यालयात गेला. त्याचे CCTV फुटेज तुम्ही निवडणूक आयोगाकडनं घ्या ना. त्याचा सुनील ढिकले नसेल तर मी आजच सांगून देतो की मी केलेला आरोप खोटा आहे. आधी डमी उमेदवाराचा आरोप आणि आता पैसे वाटल्याच्या आरोपावरून नाशिक पूर्व मतदारसंघाचं वातावरण चांगलंच तापलंय. त्यामुळे गीते आणि ढिकलेंमधला हा वाद इथवरच न थांबता अजून वाढण्याची शक्यता आहे. चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.